बीडीओ विजयकुमार परीट यांच्या बदलीची मागणी 14 एप्रिलपासून उपोषणाचा इशारा. घराच्या जागेसंदर्भातील प्रकरणात सुनावणीसाठी गेलेल्या उमेश राजाराम कोळी यांना अपशब्द वापरल्याचा आरोप करत बीडीओ विजयकुमार परीट यांच्या तात्काळ बदलीची मागणी करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास 14 एप्रिल रोजी कोल्हापूर जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा उमेश कोळी यांनी दिला. याबाबत अधिक माहिती अशी की 30 मार्च रोजी उमेश कोळी हे पंचायत समिती कार्यालयात सुनावणीच्या कागदपत्रांसाठी गेले असता त्यावेळी बीडीओ विजयकुमार परीट यांनी त्यांच्याशी अयोग्य वर्तन केल्याचा आरोप आहे. त्यांना वारंवार कार्यालयात येऊ नये अशी धमकी दिल्याचाही दावा कोळी यांनी केलेला आहे. दरम्यान या प्रकरणी 1 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता कनवाड ग्रामपंचायत कार्यालयात सुनावणी ठेवण्यात आल्याची नोटीस ग्रामसेवकामार्फत देण्यात आली. मात्र नियमानुसार किमान 7 दिवस आधी नोटीस देणं आवश्यक असताना ही नोटीस त्याच दिवशी सकाळी नेण्यात आल्याचं कोळी यांनी सांगितलं. निश्चित वेळेनुसार उमेश कोळी हे पंचायत समिती कार्यालयात हजर राहिले असता संबंधित सुनावणीसाठी बीडीओ विजयकुमार परीट अनुपस्थित होते. त्यानंतर त्यांना पुन्हा 10 एप्रिल रोजी सुनावणीसाठी उपस्थित राहण्यास सांगण्यात आलं. त्यामुळे या प्रकरणात जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप कोळी यांनी केला. एकंदरीत जागेच्या वाद प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी बीडीओ टाळाटाळ करत असल्याचा गंभीर आरोप उमेश कोळी यांनी केला. तात्काळ बदलीची मागणी त्यांनी केली, अन्यथा 14 एप्रिल रोजी कोल्हापूर जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा त्यांनी गुरुवारी कनवाड इथं दिला. करत आहे. बीडीओ साहेब तिथं हजर नसल्यामुळे मला ती कागदपत्र मिळाली नाहीत. बीडीओ साहेब त्या संबंधित अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. बीडीओ साहेब स्वतः हे प्रकरण डावलत आहेत. त्यांना माझं काम करायचं नाही आणि जर चालत राहिलं तर मी येणाऱ्या 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिवशी मी कोल्हापूरला आमरण उपोषणासाठी बसणार आहे. शिरोळ तालुक्यामध्ये जे हे बीडीओ साहेब माझं काम करत नाही, टाळाटाळ करत नाही असल्या बीडीओ साहेबांना इथं ठेवण्यात काही मला रुची वाटत नाही. शिरोळ तालुक्यातून त्यांची हकलपट्टी करण्यात यावी.